या सगळ्या गडबडींमध्ये खूपदा असं ब्लेम केलं जातं की राजकीय घराणेशाहीमधनं आलेल्या लोकांनाच संधी का बरं मिळते किंवा का बरं दिली जाते. आता या सगळ्या आरोपाचा सामना निश्चितच तुम्ही तिकिटाच्या वेळेलाही केला असेल आणि निवडणुकीदरम्यानही केला असेल. हे सगळं कसं हाताळलं? नाही बघा, कसं राजकारण हे क्षेत्र म्हणजे इथे एक तर स्वतःला 24 तास वाहून द्यावे लागतात आणि प्रत्येक पायरीवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यामुळे आणि वारसा असेल तर प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी रेडी असतो. त्यामुळे सोपं जातं ह्या क्षेत्रामध्ये यश मिळवायला किंवा एंट्री सोपी जाते. बघा, डॉक्टरचा मुलगा सुद्धा डॉक्टर होतो, शिक्षकांची मुलं आणि शिक्षक होताना आपण बघतो. तसं जे प्रोफेशन आपल्या घरामध्ये असतं त्या प्रोफेशनची आवड किंवा लहानपणापासून बघायला मिळतं. आणि माझ्या घरामध्ये कार्यकर्त्यांनाही वाटतं की घरातलंच पाहिजे, आपल्या नेत्याच्या घरातलंच कोणीतरी आलं पाहिजे, दुसऱ्या एखाद्याला आपण तयार माझ्या बाबांची इच्छा होती की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीपेक्षा मी दुसऱ्या कुणाला तरी आमदार जिंतूरचा बनवू. परंतु कार्यकर्त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मी बोर्डीकरांची मुलगी जरी असले तरी मी 2011 पासून माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये एक कार्यकर्ती म्हणून मी काम केलं.